मुख्यमंत्र्यांनी कितीही वल्गना केल्या तरी शक्तीपीठ महामार्ग आम्ही काही होऊन देणार नाही आणि हे त्यांनाही चांगलं माहिती आहे। 12च्या 12 जिल्ह्यामध्ये त्याला प्रचंड विरोध आहे। 2च दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या समोरच विष पिण्याचा प्रयत्न केला आहे। जर शक्तीपीठ महामार्ग करायचा असेल तर त्यांना टँकर भरून विष पुरवावं लागेल सगळ्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, तरच ते शक्य आहे आणि ते आम्ही होऊन देणार नाही। चंदगडमधून रस्ता करायला निघाले पण त्यांना महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशा जरा डोळ्यासमोर आणावा। तिथून काय हवेतून रस्ता आणणार आहेत का? हा रस्ता राज्य सरकारचा आहे आणि मराठवाड्यातून चंदगडला रस्ता न्यायचा असेल तर कागल तालुका त्याचबरोबर शिरोळ तालुका हातून तालुक्यामध्ये शेतकरी पाय ठेवायला सुद्धा जागा देत नाहीत, सांगली जिल्ह्यामध्ये येऊन देत नाहीत आणि मग कर्नाटकातून आणणार आहेत काय? कर्नाटक राज्यानं त्यांना परवानगी दिली आहे काय? लोकांना निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी भूलथापा द्यायचा एक मूर्ख आमदार आहे ते चंदगडचा, त्याला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वल्गना केलंय, त्यात काही दम नाही। बरं, पण मग सातत्यानं याला विरोध जो होतोय, तुम्ही जसं म्हणालात की विरोध होतोय आणि अनेक जिल्ह्यांमधला हा विरोध आहे, तरी सुद्धा मुख्यमंत्री अत्यंत ठामपणे या बद्दलची भूमिका मांडतायत। शेट्टी साहेब, काही ठिकाणी लोकप्रतिनिधींचं समर्थन आहे, काही ठिकाणी विरोध आहे, असा याचा अर्थ काढायचा का? जे लोकप्रतिनिधी समर्थन करतायत ते मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी, एक लक्षात ठेवा, या शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे आणि त्यातील काही हिस्सा आपल्याला मिळेल या आशेनं काही लोक समर्थन करतायत। बरं, ठीक आहे शेट्टी साहेब, धन्यवाद। आपण ही जी प्रतिक्रिया दिलीत आणि लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। राजू शेट्टी होते आपल्या सोबत, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते। काही ठराविक लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी म्हणून आपलं समर्थन असल्याचं सांगतायत आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मतदारांना भुलवण्यासाठी या भूलथापा मारल्या जात आहेत असा आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।